नमस्कार मंडळी. सध्या दिव्या शिंदे बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वामुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात दिव्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतर माफी मागण्यास नकार दिल्यामुळे दिव्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. दिव्या घराबाहेर येताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला. अशातच आता नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने बिग बॉसबद्दल अनेक खुलासे केले. बिग बॉसच्या घरात दिव्याच्या तब्येतीची काळजी घेण्यात आली नाही असं तिने सांगितले. बिग बॉससाठी सिलेक्शन कसं होतं असं विचारलं असता त्यावर बोलताना दिव्या म्हणाली की त्यांची टीम माझ्याकडे आलेली, 3 मीटिंग झालेल्या, मी काही अटी ठेवलेल्या, त्यांनी त्या मान्यसुद्धा केल्या. मी माझ्या आजारपणाबद्दल त्यांना सांगितलं, मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना सांगितलेलं मी फिजिकली फिट नाही. त्यावर त्यांनी मला सांगितलं नाही नाही ताई, आम्ही काळजी घेऊ. पण माझी काही काळजी घेतली नाही. जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा 2 दिवसांनी मला इंजेक्शन दिलं. हल्ली माझा ऑक्सिजन कमी होत होता. 2 दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. तेव्हा मी रडत होते जोरजोरात. माझी काही काळजी त्यांनी घेतली नाही असं दिव्याने पुढे सांगितलं. बिग बॉसने काहीच फुटेज दाखवले नाही असं दिव्याने सांगितलं. याबद्दल बोलताना आणि घडलेला प्रकार सांगताना दिव्या म्हणाली, ज्या वेळेस मी कन्फेशन रूममध्ये होते त्यावेळेस मी म्हणालेले मला शो सोडायचा आहे. मी हा शो पुढे करू शकत नाही. माझ्या मानसन्मानावर गोष्टी यायला लागल्यात. हे कायम मला पोक करतायत. त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि मला कळून गेलेलं या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत. तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी दाखवलंच नाही. त्याबरोबर बाकीचे स्पर्धक माझ्याकडे आले, ही धमकी आहे असं म्हणत. त्यामध्ये जे संभाषण आहे तिथे मी माझा मुद्दा मांडलेला, पण त्यांनी तेही दाखवलं नाही. प्राजक्ता शुक्रेने मला सांगितलं की तू म्हण शब्दाची तलवार. त्यावर मी तिला म्हटलं, अगं तू मला हे सांगायची गरज नव्हती, कारण माझ्या डोक्यात हेच होतं. मी तेच बोलणार होते, पण थांबून बोलणार होते. हेही त्यांनी दाखवलं नाही. राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत, करण सोनवणे यासोबत माझं बोलणं झालेलं कन्फ्युजन रूममध्ये जाण्याअगोदर, पण ते सुद्धा फुटेज त्यांनी दाखवलं नाही. मी राकेश बापटला माझा मुद्दा स्पष्ट केलेला. त्यांनी बिग बॉसला समजवण्याचा प्रयत्न केला असंही दिव्याने पुढे सांगितलं.